शेतकरी मित्र नमस्कार. आपण एक चमत्कार आपण इथे बघणार आहे. ड्रॅगन मध्ये पपई लावली का पपई मध्ये ड्रॅगन लावलंय हेच मला अजून कळत नाहीये. आता हे जे क्षेत्र आहे तुमचं किती आहे सगळं? हे 1 एकर आहे. ह्या 1 एकर मध्ये तुम्ही नेमकी काय लावलंय आधी? आधी ड्रॅगन फ्रूट लावलं, सावलीसाठी पपई लावली होती. सावलीसाठी म्हणून आले आणि मालकच बनले. काय पपई आहे ती? क्वालिटी काय? ह्या पपईला तुम्ही विशेष काय ट्रीटमेंट केली? ड्रॅगनला जे देत होतो कुस्तीच्या मुळ्यात त्याच्यात घुसल्यामुळे तो जास्त म्हणजे याला काही दिलं नाही? हा, असं समजा. याला काय दिलेलं नाही? हा, फवारणी सुद्धा नाही त्याला. ड्रॅगन पण ते खतामुळे आणि त्याला जे याला आपण- काय दिलेलं नाही? नाही, किती महिने झाले आता? हे फेब्रुवारी मध्ये लावलं होतं. आता किती महिने झाले? 7 महिने. म्हणजे 7 महिन्यामध्ये 8 महिने झाला. हे बिचारं मागं पडलं. हा ना. हे एवढा माल आलाय त्याला तर ते माणसाचं मन राहत नाही ना. मग 22 रुपये किलोने माल हायेस्ट भाव भेटला आपला. 22 रुपये किलो. हो. आणि मार्केट मध्ये काय चालू आहे? 17-18 चालू आहे अशी. 5 रुपये डायरेक्ट जास्त. हो. मग काही लोकांना 5 रुपयेच भेटतो. एवढा तुमचा एक्स्ट्रा भेटला. हा. काय साईज असेल? किती किलो साईज? काही 1 ते 10 किलो पर्यंत गेले होते. एक पपई मोजली होती आणि त्याची. हा. 10 किलोची एक भरली होती सर. म्हणजे थोडक्यात पपईचं हे वजन वाढलंय. क्वालिटी काय चमक किती बघा बरं तुम्ही. स्पेशल पपई लावून अशी येत नाही. आमच्या भावाचाच प्लॉट गेला आणि ते बरोबरच लावलेला होता. स्पेशल लावलेला होता काही त्यासाठी. हा हो, त्यांनी 25,000 खर्च केला होता. तुम्ही काहीच नाही. वैदिक वापरलंच पाहिजे. पाहिजे. याला जर स्पेशल प्रॉपर बेसल डोस गेले असेल तर अजून बरे आले. तर अशी जर शेती जर आपली जर पिकत असेल तर आपण कुठलंही पीक जर केलं तर यशस्वी होऊ शकतं. पण आमची भूमिका अशी होते का ही गोड नाही लागत भाऊ, पण तीच ते गावठीपेक्षा गोड आहे. का बरं लागत नाही गोड? तुम्ही त्याला विष घालता, हा. युरिया डीएपी. तुम्ही युरियाचे 1-2 दाणे खाऊन पाहा, तुम्हाला कळलं की ते कसं लागतं. विष चाललं तर विषारी पिकतं आणि अमृत चाललं तर अमृतासारखं पिकतं. म्हणजे केमिकल म्हणजे अवदश आहे हे ज्या दिवशी कळलं त्या दिवसापासून तुमची प्रगतीला पहिलं पाऊल सुरू झालं. धन्यवाद.